मी वादग्रस्त विधान संजय गायकवाड यांनी केलंय। शिवसेनेचे आमदार असलेल्या संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटून आणणाऱ्याला 11 लाख रुपयांचं बक्षीस देणार असं म्हटलंय। राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाष्य केलं होतं, त्यावर टीका करताना संजय गायकवाड यांनी हे वादग्रस्त विधान केलंय। त्यामुळे आता संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण होऊ लागलाय। सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये याच मुद्द्यावरून चांगली जुंपली आहे। जो बाबासाहेबांचं आरक्षण संपवण्याची भाषा करतोय आपला काँग्रेसचा ज्येष्ठ नेता राहुल गांधी, त्याची जीभ जो छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी त्या ठिकाणी देईल। संविधान खतरे में आहे, संविधान भारतीय जनता पक्ष बदलणार आहे म्हणून एका समाजाला भीती दाखवायची आणि आता तेच संविधान खतम करण्याची भाषा बोलायची, हा दुटप्पी चेहरा हा यांचा समोर आलेला आहे। यांच्या बगलमध्ये छुरी आहे, मुंह में राम बगल में छुरी असं चित्र या ठिकाणचं आहे। भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या गायकवाड यांच्यावर सरकार कारवाई करेल का असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केलाय। तर हेच वक्तव्य मोदींच्या बद्दल केलं असतं तर भाजपची प्रतिक्रिया काय असती असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। राजकारणामध्ये आणि समाजामध्ये राहण्याच्या लायकीचा नाही, पण प्रश्न मला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदेंना विचारायचा आहे की या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य लोकशाही आहे की तालिबानशाही, आणि तुम्हाला आरक्षणाचं खरंच एवढं वावडं आहे तर तुम्ही ज्या पद्धतीने संविधान संपत होते तुम्ही जो विश्वास गमावलाय जनतेचा तो घ्यायचा असेल ना तर 50% मर्यादा काढा। आता हेच विधान समजा एखाद्याने केलं की नरेंद्र मोदींची जो जीभ छाटेल त्याला 21 लाख देणार, तर याच्यावर भारतीय जनता पार्टीने काय कारवाई केली असते? तीच कारवाई राहुल गांधींच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्यावर व्हावी अशी आमची भूमिका आहे। दरम्यान गायकवाड यांच्या आरक्षणाच्या संदर्भातल्या वक्तव्याचं समर्थन करत नसलो तरी आरक्षणाच्या बद्दल काँग्रेसच्या जे पोटात होतं ते ओठावर आल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी म्हटलंय। संजय गायकवाडांच्या म्हणण्याबद्दल मी काही त्याचं समर्थन करणार नाही, पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं म्हटलं होतं, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान दिलं आणि आरक्षण लागू केलं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू असे म्हटले होते की आरक्षण हे विकासाला बाधा आहे। मग त्यांची पुढची पिढी राजीव गांधी असे म्हणाले होते की आरक्षण देणं म्हणजे बुद्धिहीन लोकांना सपोर्ट करणे आहे। आणि तिसरा आता राहुल गांधी विदेशात जाऊन म्हणतात की आता आम्ही आरक्षणच रद्द करू, म्हणजे 3 पिढ्यात जे त्यांच्या पोटात आहे ते ओठावर आलेलं आहे